गाईज हे बघा बर्फाच्या डोंगरवरती. तर गाईज फायनली पोहोचलो आम्ही मनाली. या काकूकडून आम्ही कॉम्बो घेतलेला आहे बघा. मी घातलंय, मामानी पण घातलंय आणि आम्ही जसं मामानी पण घातलंय. तर गाईज त्या फर्स्ट पार्टमध्ये तुम्ही बघितला असेल ट्रेनचा खर्च, बसचा खर्च, इथे ट्रॅव्हलचा किती खर्च होतो. आता यापुढे किती कसा प्लॅन आहे, कुठे कसं जायचं, कुठलं हॉटेल काय सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार. चला का आता आपला स्पॉट कुठे जाता मामा? मॉल रोड. तिकडे जाऊ. तिकडे कसं जायचं ते पण तुम्हाला थोड्या वेळात सांगतो पुढे जाऊन. सो गाईज स्टे ट्यून. तर गाईज हा बघा, हा जो एरिया आहे तो आहे मॉल रोड. आम्हाला रिक्षा आहे किती सोडला. आम्हाला रिक्षाला पूर्ण 100 रुपीज लागले 3 सीटचे. आता मामाने आम्ही A few moments later. सो गाईज आत्ता माझी आंघोळ झालेली आहे. गाई तर विषय कसा आहे ना, गरम पाणी पण असं वाटतं थंड पाणी येतं आणि तर फेसिलला पण गरम पाणी दिलं आहे पण काही वाटतच नाही तर. कारण आता इतकंच खरं टेम्परेचर आहे ना -5 आहे. आणि बघा गाईस कापत पण नाही, जरा पण कापत नाही. तुम्हाला बाहेरची कंडिशन दाखवतो. काही जेव्हा का -5 डिग्री आणि मी उघडा फिरता, जरा पण थंडी नाही वाजत, अंग पण कापत नाही माझा. गावाला हो ना आम्ही, थंडी नाही वाजत ना. तरी पण आता बाहेर इतकं फक्त रूम मध्ये टेम्परेचर -5 आहे, बाहेर माहित नाही किती आहे. तर आता मी रेडी होतो आणि मग तुम्हाला भेटतो. सो गाईज आता आम्ही रेडी झालेलो आहे. कॉम्बो रायचा मग कॉम्बो, माझा कॉम्बो, मला ग्लासेस घ्यायचे. नाश्ता आलेला गाईज, परोठा ऑमलेट मस्त थंडीमध्ये गरमागरम. तर गाईज तुम्हाला टेस्टी नाश्ता करायचा असेल तर या अंकलकडे या. बघा भूषण पंजाबी धाबा, एकदम टेस्टी खाना मिळता है यहाँ पर. आता मी पराठे आणि ऑमलेट खाल्लेलं आहे. आता अजून पुढे निघू. आता आम्ही जसं जसं एक स्पॉट आहे ना तसं तुम्हाला सांगणार. सर जी अपना कौन सा फाट है अभी घूमने के लिए? उससे पहले जाएंगे अडिम्बा टेम्पल। हाँ, अडिम्बा टेम्पल के साथ ही घटोत्कच का मंदिर है, वहाँ घूम के आना है। उसके बाद दोबारा आपको पिक करेंगे। उसके बाद जाएंगे वशिष्ठ टेम्पल। वशिष्ठ टेम्पल में राम मंदिर है, शिव मंदिर है, अच्छा हॉट वाटर स्प्रिंग है और वशिष्ठ ऋषि का टेम्पल है। उसके बाद वहाँ से आप जोगनी वाटरफॉल जा सकते हैं। हाँ जोगनी वाटरफॉल में आप जोगनी वाटरफॉल देखो हाँ और वापस कार के पास आओ और सिर्फ उसके बाद सीधा आपको जहाँ से पिक किया वहाँ ड्रॉप कर देंगे। मिनिस्ट्री आएगा, वन भी आएगा, मिनिस्ट्री और मॉलोडो देखते रहना आप। ठीक है. ये सब मनाली में है ना? जी दादा। हाँ मनाली. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आता आम्ही आहे ना शिमल्यामध्ये, आता जस्ट आम्ही मनाली मध्ये आम्ही बसलेलो आहोत कारमध्ये. आता आम्ही टूरसाठी आणि आता आम्ही इथे लोकल जे काही लोकल पिकनिक स्पॉट आहे, साईट सीन आहे ते आम्ही आता बघणार आहोत. त्यासाठी आमची आता सुरुवात झालेली आहे. त्या सुरुवात आमची ही आपलं नाम काय? प्रेम सिंग. भीम सिंग आहे. भीम सिंग. त्यांच्याबरोबर आता आम्ही पुढचा प्रवास करत आहोत. आता आमच्यासाठी ते गाईड्स आहेत, आमचे सर्व काही आहेत. आता आम्हाला ते सर्व इथं मनाली फिरून आणणार आहेत. गाईज ऐकलं हेच होतं. आणि ते स्पॉट जर तुम्हाला नीट ऐकायला नसेल, समजलं नसेल, ते मी लिहून पण येणार बाजूला. आणि सोबत या टॅक्सीचं काय रेंट वगैरे असेल ते पण साईडला असेल ते मेन्शन. तर गाईज चला आता एक स्पॉट आहे तसं तुम्हाला मी दाखवेल फुल इन्फॉर्मेशन सोबत. तर गाईज आता पोचलो हिडंबा टेम्पलला. हे बघा आजबाजू सिनेरी आणि तो बघा मंदिर. आधी सकाळी आणि सकाळी खूप थंडी वाजत होती गाईज. आता काय आता मला नॉर्मल वाटायला लागला. वाटायचं होतं सुरसुर व्हायला चालू झाला. सीन बघायचं एक नंबर. तिथं बघा याक आहेत मोठे मोठे. हे बघा
आम्ही फोटो काढू त्यांच्यावरती नंतर. आता मामाचं येत आहेत, त्यांचं काय डिस्कस चालू होतं ते मी दाखवलं असता, पण नको, माझा व्लॉग पारिवारिक ब्लॉग आहे. So no guys. बघा. जय रंबादेवी. बाकी काय बोलू, इकडचे डॉग मस्त आहेत. गाईज आता आम्हाला लाईन उभे आहे, मी आणि मामा रायसमोर जरा शूज काढायला गेलेत, ते येते थोड्या वेळात. या गाईज लाईन आता काय इथं इथं टॉप नाही, आतमध्ये फोन अलाउड नाही, म्हणून मी इकडे लाईनचं घेतोय. तर चला तर मी फटाफट आम्ही दर्शन घेतो, मग दर्शन घेऊन जायचं तुम्हाला. तर गाईज मामाने आर्चरी करायला घेतलेली आहे. बघूया मामाचा नेम आता. ओ शिट, जस्ट मिस, ब्लॅकवर लागलाय. मच्छी मामा, मच्छी 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 पाहिजे, मासा पाहिजे आपल्याला. अर्जुन हा, अरे नाईस, तरी बरं आहे. गाईज हे बघा याक, आता आम्ही सवारी केली. किती क्यूट क्यूट आहेत, मस्त सफेद एकदम, शुभ्र एकदम वाईट. किससे किससे डव. तो गाइस तुम लोग इस मंदिर में आए ना तो इधर जरूर आने, इनके पास, इन भैया के पास. ये लोग इधर से उधर तक राउंड राउंड मार के लाएंगे फिर से, और फोटो वीडियो खिंचाएंगे, वीडियो खिंचाएंगे. मस्त मस्त आहे, किती क्यूट आहे. हिडंबा देवी. व्हिडिओ घेतले. हे आमचे इथले भीमसिंग यांची ही गाडी स्विफ्ट डिझायर, आणि हे आम्हाला साईट सीन सर्व करून देतात. तर हे यांचा परिचय करून देतील, त्याचा मोबाईल नंबर देतील. जर कोणाला वाटलं भीमसिंग हे खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि टुरिस्टसाठी चांगले आहेत. हे अंधविश्वासमध्ये तुम्ही बॅगा ठेवा, गाडीत काय ठेवा, काय टेन्शन नाही. बोला. कोऑपरेटिव्ह पर्सन आहे. माय नेम इज भीम सिंग. माय नंबर इज 9817262891. ओके. इथे मिनिमम जो रेट चालू आहे तो साधारणतः 2 ते 2.5 हजारापर्यंत चालू आहे. पण आम्हाला जर आमच्या जर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला तर तुम्हाला हे डिस्काउंट देतील. साधारणतः तुम्हाला 1,500पर्यंत हे तुम्हाला सर्व, फक्त आमचं नाव सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईस, तरच. थँक्यू. बरोबर बरोबर बरोबर. आईच मम्मीने व्हिडिओ कॉल केले, हे दाखवायला, हावरा दाखवायला, आग लावायला आमच्यामध्ये. कोलबी बाबा, बोंबील पण ओरलं, गरगटे, हा प्लेट कवडात. मामा हे बघा, तुम्ही बघा. आईच मम्मीने छत चालवण्यासाठी व्हिडिओ कॉल केले. फुल मजा आहे तुमची तर. आम्हाला पण ठेवा मम्मी येसपर्यंत. नाही कसं राहतील, आपण त्यांना इथून नजर दाखवू ना आपला. आपल्याला कोलबी फेला तिथं समजलं का. त्यामुळे ते समोर डोकर बघ, जरा दाखव डोकर तो बघ, मध्ये कसं बर्फ आहे. इकडे मोबाईल देऊ जा. यो बघा, व्हाईट व्हाईट दिसतो डोंगराव, त्या डोंगराव व्हाईट पूर्ण बर्फ आहे तो. गाईज हा व्ह्यू बघा, बर्फाचे डोंगर कडक. आता कुठे आलं मामा आपण? आता इथं आहे कुंड. कुंड पाणी गरम असतो. हा, आणि या कुंडाचं वैशिष्ट्य असं असतं की तो स्किनसाठी चांगला असतो. आणि भारतात किती ठिकाणी कुंड आहेत. वजेश्वरी आपल्याकडे जवळ आहे. हा, बरं. कुंडाचं एक महत्त्व असं आहे, जिथं जिथं कुंड आहेत तिथं देवाचं स्थान असतो. हा एक वैशिष्ट्य आहे. बरोबर. म्हणजे इथं कुंड आहे म्हणजे इथं देवाचं स्थान आहे. प्रत्येक ठिकाणी कुठे जा, कुंड जिथं असेल तिथं देवाचं स्थान असतं. बरोबर आहे. हे गाईस आंघोळ करता कुंडात. मग कोणतं मंदिर आहे? कोणतं मंदिर आहे? काही
गाईस आता आम्ही आहे ना मनालीमधल्या एका नवीन एका स्पॉटवर आलेलो आहोत. तो स्पॉट असा आहे, तो मंदिर आहे, हे गुरु वशिष्ठांचं मंदिर आहे. आणि हे वशिष्ठांचं मंदिर जो आहे तो खूप पुरातन काळातलं मंदिर आहे. खूप आदिवासी प्राचीन मंदिर आहे. प्राचीन काळातलं मंदिर आहे. ब्रह्मर्षी वशिष्ठ यांना असं म्हटलं जातं इथे. आणि त्याच पद्धतीने इथल्या जे स्थानिक लोक आहेत, ज्या इथल्या कल्चरची जी लोक आहेत, त्या कल्चरची लोक ज्या इथं त्यांचा उत्साह हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांचे सगळे वाद्य वगैरे हा ते तिकडे चालू आहे पालखी. आणि आता आपण इथे ना प्रसाद देण्यात आलेली आहे. हे बघा आणि हा इथला ना महत्त्वाचा प्रसाद आहे. इथे आम्ही पुण्याचं काम करत आहोत. हा गाईस खूप जुना मंदिर, प्राचीन काळाचं मंदिर आहे. आणि त्यांची आता पालखी टाईप काय सेलिब्रेट होते तिकडे. तुम्हाला आवाज येत असेल तिकडे. हा बघा हा मंदिर आहे. तर गाय इकडचे आम्हाला काहीतरी लोकल लोक भेटतात, ते आम्हाला सांगतील मंदिराबद्दल पालखीबद्दल सांगतील. बताया सर जी. ये किसी ने अपने घर पे बुलाए हैं खुशी के। हाँ। यहाँ पे गुरु वशिष्ठ ऋषि और व्यास ऋषि और नाग देवता बुलाए हैं। ये अपने घर पे बुलाते हैं, जैसे अगर किसी ने कुछ करना, मतलब ऐसे ही बुलाते हैं खुशी से, जैसे उनकी पालन की जाती है फिर। अच्छा अच्छा, थँक्यू. तर गाईज हा आहे राम मंदिर. त्याच्यामुळे आता पायापूट झाला. विशिष्ट मंदिर झालं, राम मंदिर झालं. हा बघा कलश. आता अजून एक मंदिर बाकी, शिव मंदिर बाकी आहे ना. मंदिर मला वाटतं आतमध्ये असेल. 2 hours later. जेवण आलेलं आहे गाईज. काय मम्मी? चिकन. चिकन रोटी आणि व्हेजवाल्या मामासाठी पनीर. मामा जेवण आलं तुमचं. तर गाईज चालू आता फटाफट जेवतो आणि मग जेवण झालं तुम्हाला सांगतो मी कसं लागलं आणि कोणतं आहे हॉटेल आहे ते. दर रोटी. तर गाईज शेरी पंजाब हे हॉटेलचं नाव आहे. टेस्ट वगैरे गुड होती, सगळं मस्त होतं. फक्त ॲटमॉस्फिअर एकदम शांत, म्हणजे कोणी येत नाही ना म्हणून. गाईज हस्की वाव. हो गाईज मार्केट. गाईज हांड्यावरती लावलेले आहेत. तर गाईज आता वरती बसून बसून कंटाळा आलेला, मग आम्ही खालती आले मस्तपैकी शेकोटी गेला. बोन फायर. मामानी ते हॉटेलचे ओनर आहेत. मस्तपैकी गरमागरम घ्या गाईज, तुम्ही बस शेकोटी घ्या. मग मामा कसं वाटलं शेकोटी घेऊन? आत्ता जरा बरं वाटला. एवढं थंड नाही तर. आता वाजले किती? 6 वाजले. 6. इथं अंधार किती झाले? गाईज अंधार किती झालाय? आपले तर 7-8 वाजता अंधार होतं. गाईज हे बघा सेम टू सेम बबड्यासारखं भेटलेलं आहे मला. बबड्या सेम बबड्या. इकडे बघ फुल वाईट आहे गाईज आणि हाईट मी छोटाच आहे. वीडियो बना फोटो. तर आता आपण मॉल रोडला आहे मनालीच्या. बघू शकता मॉल रोड. आणि आपण गँगटॉकला जा, सिक्कीमला जा, दार्जिलिंगला जा, तिथं MG मार्ग आहे. हां आणि इथं हा मॉल रोड आहे. मॉल रोड. पण मला बेस्ट गँगटॉक आणि सिक्कीम वाटतो रोडचा. आणि अशा रोडला कुठली बाईक आणि कुठली फोर अलाउड नसते. ओन्ली टुरिस्ट. ओनली वॉकिंग वॉकिंग. आणि इथे हॉटेल्स आहेत, शॉपिंग सेंटर आहेत. सर्व काय शॉपिंग करा, खाणं जेव्हा काय जेवायचा खायचा खा. मस्त मस्त हॉटेल आहेत. पण हाय चाल. हा. पण इथं थंडी अशी आहे ना, थंडी खतरनाक आहे. बघायला नको बाबा. नसती सर्दी पण होता आम्हाला कधी बसून. काय जगा दुपारी आम्ही हॉटेलला गेलतो शेरी पंजाब. आणि खूप सारे हॉटेल आहे तिथे.
नक्की विजिट करीत आले की गाईज आम्ही मनाली वुडन हँडीक्राफ्टच्या दुकानात आलो आहे शॉपिंग करायला. हे बघू शकता सगळे हँडमेड आहे, हँडक्राफ्टेड आहे. बघू शकता किती प्रकारच्या अलग अलग गोष्टी आहेत इथे. मोस्ट ऑफ वुडनचे आहेत. त्याचा व्हॅल्यू आहे का आवाज? तर अशा अलग अलग प्रकारच्या गोष्टी आहेत. तर गाईज आता आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे एकदम फर्स्ट क्लासमध्ये. बाय द वे आम्ही मटन थाली खाली मामाने मिनी आणि अविनाश मामाने व्हेज थाली खाले. आता आम्ही झोपतोय गाईज. हा सेकंड पार्ट मध्ये तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि कसं काय ते सांग समजलं असते काय असतं बघा गाईज. हीटर पण लावलेला आहे. थंडी एवढी आहे ना. व्हिडिओ बनवले हा. तर गाईज चला आजच्यासाठी एवढंच. बाय, गुड नाईट.